अमरावतीत मोठी खळबळ उडविणारी घटना. न्यायाधीश आणि कोर्ट कर्मचाऱ्यांच्या घरावर धाडशी चोरी. तब्बल 9 कुलूपबंद घरांचे कडी कोयंडे तोडून चोरट्यांनी हात साफ केला. 24 तास उलटूनही आरोपींचा माग मूसही नाही. आणि आता शहर गुन्हे शाखा ऍक्शन मोडमध्ये. गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. प्राप्त माहितीनुसार अमरावती शहरातील न्याय व्यवस्थेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने शहराच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांची कुलूपबंद घरे फोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याची ही धक्कादायक घटना. घटनेला 24 तासांहून अधिक कालावधी लोटला असला तरी अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहर गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. चोरट्यांनी मागील बाजूने भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 संशयित चोरटे कैद झाले असून त्यांच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे चोरटे परराज्यातील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. साधारणपणे 1200 किलोमीटर अंतरावरून अमरावतीत चोरी करण्यासाठी हे टोळकं आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून विविध ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात येत असून तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला जात आहे. न्यायाधीशांच्या घरांवर चोरी झाल्याने अमरावती पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. आरोपींना लवकरात लवकर अटक होते का आणि शहरातील सुरक्षेबाबत कोणती ठोस पावले उचलली जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.